हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. इथे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की माणसाला वाऱ्यावर सोडण्याचा समाजाचा हेतू नसतो. हा मेंदूच्या एका नैसर्गिक संरक्षण यंत्रणेचा भाग आहे. संरक्षण यंत्रणा म्हणजे नक्की काय? मानसशास्त्रात त्याला कंपॅशन फटिंग म्हणतात किंवा सोप्या भाषेत सहानुभूतीचा थकवा. म्हणजे बघ, माणसाची भावनिक क्षमता मर्यादित असते. जेव्हा समोरून सतत नकारात्मकता येते आणि मी बिचारा हीच वृत्ती सतत दिसते, तेव्हा लोक वैतागतात. अगदी आपला मेंदू स्वतःच्या मानसिक आरोग्याचं रक्षण करण्यासाठी संवेदनशीलता कमी करतो. गावकऱ्यांनी गड्याला नाकारलं नाही, तर त्यांच्या मेंदूने त्या सततच्या नकारात्मकतेकडे लक्ष देणं चक्क थांबवलं. म्हणजे रोजच्या किरकोळ कटकटींमुळे लोक दुर्लक्ष करतात, हे साहजिक आहे. पण समजा खऱ्या अर्थाने एखादं मोठं आणि जीवघेणं संकट आलं, तर मात्र लोक नक्कीच मदतीला धावून येतील, नाही का? तिथेच तर या रोजमरण्याच्या सवयीचा भयंकर परिणाम दिसून येतो. बघ, एक दिवस गण्याच्या घराला खरोखरच आग लागते. सगळं घर जळून खाक होत असतं. बापरे, मग पुढे काय झालं? तो मदतीसाठी जीवाच्या आकांताने ओरडत सुटतो. पण यावेळी कोणीही मदतीला धावून येत नाही. कोणीच नाही? एकही माणूस नाही? एकही नाही. कारण गावकऱ्यांची ती संरक्षण यंत्रणा इतकी मजबूत झालेली असते की त्यांना वाटतं हा नेहमीप्रमाणेच लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी नाटक करत असेल. अरे यार, म्हणजे सततच्या खोट्या तक्रारींमुळे जेव्हा खरी आपत्ती येते तेव्हा मदत मिळण्याचे सगळे रस्ते आधीच बंद झालेले असतात. पण या आगीच्या घटनेनंतर गण्याचं काय झालं? हा प्रसंग त्याच्यासाठी एक मोठा धडा होता. या कठोर प्रसंगानंतर तो स्वतःला बदलतो. तो तक्रार करणं पूर्णपणे थांबवतो आणि शांतपणे परिस्थितीशी दोन हात